वेतनातील त्रुटीचा प्रश्न मार्गी लावणार शासकीय निमशासकीय लिपिक संघाची राज्यसभा। चौथा वेतन आयोगापासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटी हा एकच प्रश्न शासन स्तरावर मांडून 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सर्वानुमते एकमत झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष सुनील मुंगसे यांनी दिली। येथील पंचायत समिती कार्यालयात महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संघाची राज्यसभा उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष राजेंद्र परदेशी, रवींद्र पुरोहित, सरचिटणीस जगदीश कुलकर्णी, संघटक मंत्री राधेश्याम कुलकर्णी, पेन्शनर्स संघाचे उदय भावठाणकर, महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाचे दिनेश पुसतकर, महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियनचे बलराज मगर, सुभाष कराळे, विकास साळुंके, अभय गट, राजेंद्र मोरगे, अशोक कदम आदी उपस्थित होते। या सभेचा प्रमुख उद्देश एकच मागणी एकच निवेदन, चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे आणि 8व्या वेतन आयोगात आधी वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी एकत्रितपणे संघटित प्रयत्न करणे हा होता। या संदर्भात विविध संघटनांशी विचारविनिमय करण्यात आला। या ऐतिहासिक सभेचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यातील विविध जिल्ह्यांमधून लिपिक संवर्ग प्रथमच आपल्या हक्काच्या मागणीसाठी एकत्र आलेला पाहायला मिळाला। लिपिकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांनीही या विनंतीला मान देत उपस्थिती दर्शवली आणि सामूहिक संघर्षाची भूमिका घेतली। ही राज्यसभा लिपिक संवर्गाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी पुढील वाटचालीला नक्कीच बळ देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या कामी संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय लिपिक संघाचे कार्यकारिणी व लिपिक सेवक यांनी परिश्रम घेतले व सभा यशस्वी केली। या राज्यसभेला जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील कर्मचारी उपस्थित होते। पहिल्याच या राज्यसभेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। आपण संघटनेमध्ये संघामध्ये आपल्याला असलेलं स्थान आणि आपण तालुका मी नाशिक जिल्हा परिषदचा संघाचा जिल्हा अध्यक्ष। आज सगळ्यांना खूप आनंद होतोय की अनेक वर्षापासून आपण वेतन त्रुटीसाठी भांडत होतो आणि आज संघामार्फत आपण सगळेजण एकत्र आलो आणि लढायला सुरुवात केली। मी व्यासपीठाचा खूप आभार मानेन की हे सगळं घडून आणलं। एवढं बोलून थांबतो। त्याचबरोबर जिल्हा आयोजक या समितीचे उपाध्यक्ष आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष हा विषय वेगळा, पण प्रथमतः मी एक लिपिक आहे। लिपिक म्हटलं की सगळ्यांना घरच्यांना वाटतं की अरे वा सरकारी नोकरी, मजा भरपूर पगार, पण सत्य परिस्थिती काय आहे ती फक्त आपल्याला माहिती असते। 25 जानेवारी 2008ला सरळ सेवेनं मी कनिष्ठ सहाय्यक या पदावर हजर झाले। त्यापूर्वी मी एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचं काम केलं होतं 6 महिने। तिथं पगार होता मला 15,000 रुपये आणि मी इकडे जेव्हा जॉईन झाले पहिला पगार कदाचित 5वा वेतन आयोग होता तो आणि टोटल पगार 7,000, डिडक्शन होऊन 5,000। दुसऱ्या महिन्यात वाटलं इथं सोडून द्यावं, आपलं हॉस्पिटल बरं होतं, पण घरात म्हटले नाही सरकारी नोकरी आहे कशाला सोडायची। 7,000 तर 7,000 लास्ट वाटते पहिला पगार 7,000 रुपये घेतला। ग्रॅज्युएशन झालेलं, स्टेनोग्राफी झालेलं, शिक्षण तर बाजूलाच राहिलं, तर त्या पदाचाही म्हणजे त्या पदाला जितका पगार पाहिजे तितकाही नव्हता। आणि त्याच्यानंतर 6वा वेतन आयोग लागला। त्यानंतर असं वाटलं की वेतन आयोगामध्ये खूप पगार वाटला। जुने लोक जे होते आमचे सहकारी ते म्हणायचे नवीन लोक जे हजर झाले ना त्यांना खूप छान फायदा होणार याच्यात, आम्हाला काय पगार जास्त होणार नाही। म्हणजे नवीन जॉईन झाले त्यांना मात्र भरपूर पगार आहे। तर ते भरपूर मध्ये किती संख्या बसती मला माहित नाही, पण पगारात काय असं पाहिजे तसं बदल झाला नाही, उलट महागाई त्या पद्धतीनं दुप्पट वाढली। तीच परिस्थिती आजपर्यंत आहे। 2008 ते 2025 पर्यंत थोडाही पगारामध्ये आपला फरक पडलेला नाहीये। जितकं काम आपण करतो त्या बदल्यात मिळणारं आपलं वेतन खूप कमी आहे आणि या वेतन त्रुटीसारखा इतका महत्वाचा प्रश्न आपल्याला इतका समजून सांगावा लागतो। वेतन त्रुटी जर दूर झाली तर प्रत्येकाचा पगार वाढणार आहे, माझा एवढ्यांचा किंवा आपल्या एवढ्यांचाच नाही वाढणार। जेवढे कनिष्ठ लिपिक आपल्याकडे कार्यरत
जेव्हा तुमचा मुलगा कनिष्ठ सहाय्यक म्हणून हजर होईल त्यावेळेला त्याचा पगार घेताना तुम्हालाही मनात वाटेल की वेतन त्रुटीसाठी जर मी लढलो असतो तर आज माझ्या मुलाचा पगार बघायलाही मला आनंद झाला असता. तर अशा पद्धतीने पण हरकत नाही, आपण याची सुरुवात झालेली आहे. आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.